गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त मिरवणूक मार्गावर बघायला मिळणार असून नाशिक पोलिसांकडून 3000 पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक, CRPF आणि SRPF च्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे मिरवणूक मार्गावर 200 CCTV कॅमेऱ्यांची नजर असून 6 ड्रोन कॅमेरे देखील तैनात असणार आहेत। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने नाशिक पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे बघायला मिळत आहे। त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर कारवाई करण्याचे निर्देश देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले। उद्याची जी गणपती विसर्जन मिरवणूक आहे त्याची सर्व जो मार्ग आहे तो CCTVs नी आम्ही कव्हर केलेला आहे। साधारण 200 CCTVs त्या ठिकाणी लावलेले आहेत। ड्रोननी पण मिरवणूक मार्ग तसेच मिरवणूक आणि आजूबाजूच्या गल्ल्यांचे निरीक्षण आणि मॉनिटरिंग पोलीस विभाग करत आहे। त्याचबरोबर 3000 अधिकारी अंमलदार आमचे पूर्ण वेळ बंदोबस्तासाठी तैनात आहेत। याच्यामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम्स आहेत, SRPF चे कंपनीज आहेत, नंतर रायट कंट्रोल प्लाटून्स आहेत, बॉम्ब डिटेक्शन डिस्पोजल स्क्वॉड्स आहेत। त्याचबरोबर 10 स्ट्रायकिंग फोर्सेस आम्ही बनवलेले आहेत कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमर्जन्सी रिस्पॉन्ससाठी वेळेत पोहोचण्यासाठी। सर्व मंडळांबरोबर मीटिंग्स झालेल्या आहेत। त्याचबरोबर ढोल पथकांबरोबरही मीटिंग झालेल्या आहेत आणि कुठल्याही प्रकारचा जी मिरवणूक आहे विसर्जनाची त्याला कुठलाही अडथळा होऊ नये आणि कुठेही जे भाविक येतात तसेच जे दर्शनासाठी जे लहान मुलं फॅमिलीज येतात तर त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी सर्व कॉर्पोरेशन गणपती मंडळ तसेच ढोल ताशा पथक आम्हाला करत आहेत। आपल्याकडे जे सुप्रीम कोर्टने दिलेले गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आपण सर्व मंडळांबरोबरच्या मीटिंग्समध्ये त्यांना अलर्ट केलेला आहे। तर सर्व गाईडलाईन्स पाळल्या जातील आणि कुठेही त्याचं उल्लंघन होणार नाही अशा प्रकारची त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यांचं कॉर्पोरेशन आमच्या बरोबर आहे। कुठेही जर एखादं उल्लंघन झालं सुप्रीम कोर्ट किंवा एखाद्या कायद्याचं तर नाशिक पोलीस ते हाताळायला तत्पर आणि स्ट्रॉंग आहेत।